श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तांसी सांगे सिद्ध विस्तारेसी. अवतार झाला मानुषी भक्तजन तारावया. एका भक्त नामधारका अंबरीशा कारणे विष्णू देखा. अंगीकारिले अवतार एका मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख. नराह देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक. झाला ब्राह्मण क्षेत्रकर्मी. दशरथाचे कुळी जन्म. प्रख्यात अवतार श्रीराम. राजा होऊनी मागुती जन्म. कोवळ्या घरी गुरे राखी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न. बौद्धरूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाण. तरुंगा रूढ काय आवडी. नाना प्रकार नाना वेश. अवतार धरी ऋषिकेश. तारावया भक्तजनांस दृष्ट हनन करावया. द्वापाराती झाला कली. अज्ञान लोक ब्राह्मण कुळी. आचारहीन होऊनी प्रबळी. वर्तती महिमा कलियुगी. जनतानार्थ अवतार धरी श्री गुरुनाथ. सागरा करणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसे एक विप्र वनिता. आराधी श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता. आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी. होता ब्राह्मण उत्तम वशी. आपस्तंभ शाखेसी. नाम आपळ राजा जाण. तयाची भार्या सुमता. असे आचार पतिव्रता. अतिथी आणि अभ्यागता. पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी. पती सेवा एक म्हणी. अतिथी पूजा सगुनी. निरंतर करीतसे वर्तता. ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथेविषयी. श्राद्ध होते अमावशेशी. विप्रा घरी तै देखा न जेविता ब्राह्मण घरी. दत्ता भिक्षा घालिते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी. प्रसन्न झाला तयवेळी. त्रयमूर्तीचे रूप घेऊनी. स्वरूप दाविले अतिगहनी. पतिव्रता दाहुनी. चरणी नमस्कारी मनोभावे. दत्तात्रेय म्हणे तेसी. माग माते इच्छेसी. जे जे वासना तुझे मानसी. पावसी त्वरित म्हणे तसे. ऐकोनी स्वामीचे वचन. विप्र वनिता करी चिंतन. विनवितसे करद्व जोडून. नाना परिस्तुओनिया म्हणे जय जय जगन्नाथा. तू तारक भवासी तत्वता. माझे मनी असे जे अर्था. पुरवावी ते देवराया. तू कृपाळू सर्वा भूती. वेदपुराणे वाखानिती. केवी वर्णावी तुझी कीर्ती. भक्तवत्सला कृपानिधी. मिथ्या नोहे तुझा बोल. जे का ध्रुवासी दिधले पद अढळ. बिभीषणाशी लंकास्थळ. देऊनी राज्य समर्पिले. भक्तजना तू आधार. दया लागी धरशी अवतार. प्रीद असे चराचर. 14 भुवना माझारी. आता माते वरदेसी. वासना असे माझे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी. कृपानिधी देवराया. माझे मनीची वासना. पुरवावी जगज्जीवना. अनाथर रक्षक नारायणा. म्हणून चरण लागतसे. ऐकोनी तियेचे करुणा. वचन संतोषला त्रया मूर्ती. आपण कर दिरला आश्वासोन. सांग जननी म्हणतसे. तव बोलिले पतिव्रता. स्वामीजे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता. करा निर्धार याच बोला. मज पुत्र झाले बहुत. नव्हते स्थिर उपज मृत. जे वाचले आता असत. अक्षहीन पादहीन. योग्य झाले नाही कोणी. काय करावे मूर्ख प्राणी. असोनी नसती येणे गुणी. पुत्राविन काय जन्म व्हावा. पुत्र मज ऐसा. ज्ञानवंत पुराण पुरुषा. जगद्वद वेद सदृशा. तुम्हा सारिका दातारा. ऐकोनी तेचे वचन. प्रसन्न झाला दत्ता आपण. पुढे असे कार्यकारण. दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे तयेसी. पुत्र होईल परियेसी. उद्धरील तुझे वंशाशी. ख्यातिवंत कलियुगे असावे तुम्ही. त्याचे बोली एरवरी न राहे तुम्हा जवळी. ज्ञानमार्गी अर्तुर्बळी. तुमचे दैन्य हरिल. इतुके सांगुनी तापसी. अदृश्य झाला परियेसी. विस्मय करीतोशी मानसी. विप्र वनिता तयवेळी. विस्मय करुणी मनात. पतीशी सांगे व्रतांत. दोघे हर्ष निर्भर होत. म्हणती दत्तात्रेय होईल माद्याह समयी. अतिथी काळी. दत्त येताती तयवेळी. विमुख न होता तये काळी. भिक्षा मात्र घालीजे. दत्तात्रेयाचे स्थान. माहुरी करवीर क्षेत्र खून. तयाचा वास सदा जान. पांचाळेश्वर नगरात. नाना वेश भिक्षुक रूप. दत्तात्रेय येती साक्षेप. न पुसता मज निरोप. भिक्षा घाली म्हणतसे. विपस्त्री म्हणे पतीसी. आजी अवज्ञा केली तुम्हासी. ब्राह्मण न जेविता आपण त्यासी. भिक्षा पावली म्हणतसे. ऐकोनी सतीच्या बोला. विप्रमणी संतोषीला. म्हणे पतिव्रते लाभ झाला. पितर माझे तप्त झाले. करावे कर्म पितरांच्या नामी. समर्पावे विष्णूशी आम्ही. साक्षात्कारे येऊनी स्वामी. भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पित्र गण. समस्त निर्धिरे झाले. स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटले दत्त. त्रिमूर्ती अवतार. धन्य तुझी माता पिता. जेवर लाधली समुख्य आता. पुत्र होईल निभ्रांता. न धरी चिंता मानसी. वर्ष निर्भर होऊनी. राहिली दोघे निश्चित मनी. होती जाहली गर्भिणी. विस्त्रस्त्रे परियेसा. ऐसे नवमास क्रमोनी. प्रसूत झाली शुभदिनी. विप्रे स्नान करुनी गेले जातकर्म तयवेळी. मिळोनी समस्त विप्रकुळी. जातक वर्तविते तयवेळी. म्हणती तपस्वी होईल बळी. दीक्षा करता जगद्गुरु. ऐकोनी म्हणती माता पिता. हो का आमचा कुळ उद्धरिता.
आम्हा वर दिदला दत्ता म्हणून ठेविती तया नाव श्रीपाद म्हणून या कारण नाम ठेवी तो ब्राह्मण अवतार केला त्रिमूर्ती आपण भक्तजन तारावया वर्तत असता त्याचे घरी झाली 7 वर्ष पुरी मौजी बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोदत्त बांधिता मौजी ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी मीमांसा तर्क अतिविस्तारी म्हणू लागला तयवेळी ऐकोनी समस्त नगरलोक विस्मय करीती सकळीक होईल अवतार करानिक म्हणून बोलती आपणात आचार व्यवहारात प्रायचित्त समस्ताशे आपण बोलत वेदांत भाष्य वेदार्थ सांगतसे द्विज वरासी वर्तता ऐसे तयासी झाली वर्षे 16 विवाह करू म्हणती पुत्रासी माता पिता अवधरा विचार करीती पुत्रासवे 12 लग्न तुआ करावे श्रीपाद म्हणे एका भावे माझी वांच सांगेन वर कराल विवाह माझा तुम्ही सांगो एका विचार आम्ही वैराग्य स्त्री संगे असेन मी काम्य आमुचे ते जवळी ते स्त्रिया वाचुनी आणि कनारी समस्त साना माते सरी जरी आनाल ते सुंदरी वरीन म्हणे तयवेळी आपण तपासी ब्रह्मचारी योग स्त्री वाचुनी नारी बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ नाम ऐसे झाले त्रिमूर्ती कैसे पितयाती म्हणतसे जाऊ उत्तरपंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्वसूचन भिक्षुके सांगितले जे खुन सत्य झाली म्हणतसे आताच या बोलासी घोडा मोडा घालिता परियेसी विघ्न होईल त्वरतेसी म्हणून विचारतो तयवेळी न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुषा तापसी ऐसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती दोघे निश्चय करून आपुले मनी पत्राभिमुख जनक जननी होती आशा आम्हा लागुनी प्रतिपाळीसी म्हणून या ऐशी मनी व्याकुळिता डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छाकत पुत्र स्नेह करून या देखुनी मातेचे दुःख सुभोगीत परमपुरुष उठवून स्वहते देख अश्रुपात पुषितशे न करी चिंता अहो माते जे मागसी ते देईन तू ते दृढ करुणी चित्ता ते रहा सुखे म्हणतसे 12 तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिशी आम्हा वृद्धा लागून दैन्या वेगळे करोनी पुत्र असती आपण 2 पाय पांगुळ अक्षहीन त्याते पोशिला आता कोण आम्हा कवन रक्षिल ऐकोनी जननीचे वचन अवलोकी अमृत दृष्टी करून पुत्र दोघेही झाले सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षण दोघे होऊनी धरिती चरण कृतार्थ झालो म्हणून या चिंतामणीचा होता स्पर्श सुवर्ण करिलो हास तैसे महात्म दृष्टीने तयास योग्यता आली तत्काळी आश्वासन तयावेळी दिधला वरस तत्काळी पुत्र पौत्री नांदा प्रबळी स्त्रिया सुक्त सनातन सेवा करी जनकजननी पावा सुख महाज्ञानी इह सौख्य पावोनी फॉलमुक्त हे निश्चय ऐसे बोलणे तयासी संबोधितसे मातेसी पाहोन या दोघा पुत्रासी राहता सुख पावाल पुत्र दोघे शतायुषी निश्चय धरी ओ मानसी कन्या पुत्र होतील यासी तुम्ही नेत्रे देखाल अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंशोपरोपरी कीर्तिवंत सचराचरी संपन्न होती वेदशास्त्रे आमुची अवज्ञा न करिता निरूप द्यावा आम्हा त्वरिता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा द्यावया साधुजना सांगोनी माता पित्याशी अदृश्य झाला परियेसी पावला त्वरित पुरी काशी गुप्त रूपे होता तेथे निघाला तेथुनी पदिरवना भेटी घेऊनी नारायणा अवतार असे आपणा कार्यकारणा मनुष्य देही दीक्षा करो अवया भक्तजना तीर्थे हिंडणे आपणा मनोवेगे मार्गक्रमणा आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्ध मुनीचे वचन विनवी नामधारका आपण ते परिसा श्रोते जन मने सरस्वती गंगाधरू इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तोत्रेय अवतार कथन नाम पंचोम अध्याय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।